धातुविज्ञान मेटलर्जी इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील हे 4 गुणाचे प्रकरण. या प्रकरणाचा हा भाग पहिला. दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला चमचा, सुरी, लॉक म्हणजेच कुलूप, चावी, किटली, तवा, अंगठी यासारख्या दैनंदिन वापरातील वस्तू दिसून येतील. आपल्या सभोवताली असणारे असे अनेक पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या रूपात असतात किंवा त्यांच्या संयोगाने तयार झालेले असतात. द सबस्टन्सेस अराउंड अस आर इन द फॉर्म ऑफ सम ऑर दी अदर एलिमेंट्स ऑर देअर कंपाऊंड. मूलद्रव्यांचे वर्गीकरण आपण धातू, अधातू आणि धातू सदृश अशा स्वरूपात करतो. एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. दिलेल्या चित्रात मेटल्स म्हणजे धातू हे उदाहरणादाखल दाखवले आहेत, ज्यामध्ये आयर्न लोखंड आहे, सिल्वर चांदी, तर गोल्ड म्हणजे सोने दिसून येईल. नॉन मेटल्स अधातूमध्ये कार्बन, सल्फर, त्याचप्रमाणे तांबडा फॉस्फरस, रेड फॉस्फरस जो आहे तो तुम्हाला पाहता येतोय. मेटलॉइड्स म्हणजे अशी मूलद्रव्य जी धातू आणि अधातू अशा दोघांचेही गुणधर्म दाखवतात. मेटलॉइड शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स, आणि त्याची उदाहरणे म्हणजे सिलिकॉन, जर्मेनियम आणि आर्सेनिक. आता आपण पाहू धातू आणि अधातूचे भौतिक गुणधर्म. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. पहिला गुणधर्म आहे भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. साधारणपणे कक्ष तापमानाला म्हणजे सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू रूपात असतात. याला अपवाद म्हणजे पारा आणि गॅलियम. पारा हा जरी धातू असला तरी तो द्रवरूपात आढळून येतो. अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स मेटल्स आर जनरली सॉलिड, एक्सेप्शन मर्क्युरी अँड गॅलियम आर लिक्विड. सर्वसामान्य तापमानाला अधातू मात्र वायू व स्थायू अवस्थेत असतात. याला अपवाद म्हणजे ब्रोमिन. ब्रोमिन हा जरी अधातू असला तरीसुद्धा तो द्रवरूपात आढळतो. अंडर ऑर्डिनरी कंडिशन्स नॉन मेटल्स मे बी सॉलिड्स ऑर गॅशियस, एक्सेप्शन ब्रोमिन इज इन लिक्विड स्टेट. धातूंना खूप चकाकी असते. धातू खूप घासले असता त्यांचा पृष्ठभाग हा उत्तम परावर्तक बनू शकतो. मेटल्स युजली हॅव अ हाय लस्टर, दे कॅन बी पॉलिश टू गिव्ह अ हायली रिफ्लेक्टिंग सरफेस. या उलट अधातूंना तेज किंवा चकाकी नसते. याला अपवाद म्हणजे कार्बनचं एक अपरूप ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, हिरा म्हणजेच डायमंड, जो अधातू आहे पण तरीसुद्धा त्याला तेज आढळून येतं. आणि दुसरे उदाहरण म्हणजे आयोडीन. तन्यता व वर्धनीयता, डक्टिलिटी अँड मेलियाबिलिटी. धातू तन्य व वर्धनीय असतात. तन्यता याचा अर्थ धातूचे आपण तारेमध्ये रूपांतर करू शकतो. मेटल्स कॅन टर्न इंटू वायर्स. दिलेल्या चित्रामध्ये हा डक्टिलिटी गुणधर्म जो आहे, तन्यता गुणधर्म, तो कॉपरच्या बाबतीत दिसून येतोय. तर मेलियाबिलिटी वर्धनीयता याचा अर्थ धातूला ठोकून त्याचं पातळ पत्र्यात शीटमध्ये रूपांतर आपल्याला करता येतं. त्यामुळे धातू हे तन्य व वर्धनीय असतात. मेटल्स आर डक्टाईल अँड मॅलिएबल. तर कोळसा म्हणजेच कार्बनचं अपरूप जे आहे त्यासारखे अधातू मात्र हे तन्य आणि वर्धनीय नसतात. नॉन मेटल्स आर नॉट डक्टाईल अँड मॅलिएबल. धातू हे सर्वसामान्यपणे कठीण असतात. याला अपवाद म्हणजे सोडियम, पोटॅशियम, जस्त, शिसे यासारखे धातू मात्र ठिसूळ आढळून येतात. स्थायूरूप अधातू कठीण नसतात. याला अपवाद आहे तो म्हणजे हिरा, जो अधातू असूनही कठीण असतो. नॉन मेटल्स आर ब्रिटल इन द सॉलिड स्टेट, एक्सेप्शन डायमंड. उष्णता व वहन, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. स्वयंपाकघरामधली बरीचशी भांडी ही धातूची असतात, कारण धातू हा उष्णतेचा सुवाहक आहे. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट. तर विद्युतवाहक तारा
इलेक्ट्रिक वायर या तांब्याच्या बनलेल्या दिसून येतात, कारण धातू हे विद्युत सुवाहक असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. या उलट अधातू हे उष्णता आणि विद्युत यांचे दुर्वाहक असतात. नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. याला अपवाद म्हणजे एक्सेप्शन आहे, ते म्हणजे ग्रॅफाइट. द्रवणांक आणि उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक सहसा उच्च असतो. अपवाद म्हणजे सोडियम, पोटॅशियम, पारा, गॅलियम हे थोड्याशा उष्णतेने सुद्धा आपली अवस्था बदलताना दिसून येतात. अधातूंचा द्रवणांक उत्कलनांक सहसा उच्च नसतो. द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ नॉन मेटल्स आर लो. एक्सेप्शन कार्बन अँड सिलिकॉन. धातूचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. दिलेल्या आकृतीमध्ये सोडियमचा अणू, सोडियम ॲटम तुम्हाला पाहता येईल. सोडियमच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, तर तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281. ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी सोडियम आपल्या शेवटच्या किंवा बाह्यतम कक्षेत असणारा संयुजा इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन गमावतो. इट लुजेस outer orbit electron and it forms sodium ion which is positively charged आणि त्याचा धनप्रभारित आयन तयार होतो, म्हणून त्यांना विद्युत धनमूलद्रव्ये असेही म्हटले जाते. मेटल्स आर रिॲक्टिव्ह, दे लूज इलेक्ट्रॉन्स इझिली अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज आयन, सो दे आर कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. सोडियम हा धातू कक्ष तापमानाला हवेतील ऑक्सिजनसोबत संयोग पाहून सोडियम ऑक्साईड तयार करतो. तो हवेत उघडा ठेवला तर सहज पेट घेतो. त्यामुळे प्रयोगशाळेतील होणारे अपघात टाळण्यासाठी तो केरोसिन म्हणजेच रॉकेलमध्ये ठेवावा लागतो. Sodium metal combine with oxygen in the air even at room temperature and form sodium oxide. On exposure to air, sodium readily catches fire. Therefore, to prevent accident in the laboratory, it is kept in kerosene. धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया यातील दुसरे उदाहरण म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियमचे ऑक्साईड तयार होते. हे मॅग्नेशियम ऑक्साईड जर पाण्याबरोबर अभिक्रिया करत असेल तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा अल्क तयार होतो. मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म ऑन बर्निंग मॅग्नेशियम रिबन इन द एअर. मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म अँड अल्कली कॉल्ड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. अशा रीतीने आपल्याला लक्षात येईल की कोणताही धातू जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करत असेल तर तो स्वतःचे ऑक्साईड तयार करतो. धातूची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. तसेच कोणताही धातू जर पाण्याबरोबर अभिक्रिया करत असेल तर त्यापासून हायड्रोजन वायू तयार झालेला दिसून येतो. दिलेल्या उदाहरणामध्ये सोडियम हा धातू पाण्यासोबत जलद गतीने क्रिया करताना या समीकरणामध्ये दिसून येतं. त्याचप्रमाणे हायड्रोजन वायू जो आहे तो मुक्त झालेला दिसतो. सोडियम मेटल रिॲक्ट्स रॅपिडली विथ वॉटर अँड लिबरेट हायड्रोजन गॅस. या उलट कॅल्शियमची पाण्यासोबत अभिक्रिया ही मंद गतीने व कमी जोमाने होते. यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या स्वरूपात जमा होतो व धातू पाण्यावर तरंगतो. कॅल्शियम रिॲक्ट्स विथ वॉटर स्लोली अँड लेस विगरसली. द हायड्रोजन गॅस रिलीज इन दिस रिॲक्शन कलेक्ट्स ऑन द सर्फेस ऑफ द मेटल इन द फॉर्म ऑफ बबल्स अँड मेटल फ्लोट्स ऑन वॉटर. धातूची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन.
मॅग्नेशियम जस्त यासारखे धातू जर विरल सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करीत असतील तर त्यांचे सल्फेट तयार होतात आणि हे धातू जर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया करत असतील तर त्यांचा क्लोराईड क्षार तयार होतो. या अभिक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त झालेला दिसून येतो. दिलेल्या रासायनिक समीकरणामध्ये मॅग्नेशियम प्लस 2HCl गिव्ज मॅग्नेशियम क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडताना तुम्हाला दिसून येईल. जर एखादा धातू नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया करीत असेल तर त्या धातूचे नायट्रेट क्षार तयार होतात. त्याचप्रमाणे त्याचे ऑक्साईडसुद्धा तयार होते. दिलेल्या समीकरणामध्ये कॉपर म्हणजे तांबे या तांब्याची नायट्रिक आम्ल म्हणजे HNO3 बरोबर रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. त्याने तयार केलं आहे कॉपर नायट्रेट CuNO3 ट्वाईस प्लस 2NO2. NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड हा वायू आहे आणि त्याचबरोबर 2H2O. नायट्रिक आम्लाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्लराज ॲक्वार्जिया. सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहंत नायट्रिक आम्ल 3:1 या प्रमाणात घेतले असता आम्लराज म्हणजेच ॲक्वार्जिया हे मिश्रण तयार झालेलं दिसून येतं. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे. ॲक्वार्जिया इज हायली कोरोसिव्ह अँड फ्युमिंग लिक्विड. सोने आणि प्लॅटिनम हे राजधातू इतर कोणत्याही द्रावणात विरघळत नाहीत, परंतु ते आम्लराजामध्ये विरघळताना दिसून येतात. दिलेल्या या व्हिडिओमध्ये सोने या ॲक्वार्जिया म्हणजेच आम्लराजमध्ये विरघळताना तुम्ही पाहू शकता. धातूची इतर धातूंच्या क्षारांबरोबर होणारी अभिक्रिया. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ सॉल्ट ऑफ अदर मेटल्स. हा प्रयोग आपण याआधी विस्थापन डिस्प्लेसमेंट या रिॲक्शनमध्ये पाहिलेला आहे. दिलेल्या चित्रात कॉपर सल्फेट हे निळ्या रंगाचं द्रावण आहे. त्यामध्ये लोखंडी खिळा ठेवला असता कालांतराने डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापनी अभिक्रिया होते. लोखंड आयन हा अतिक्रियाशील धातू आहे, व्हेरी रिॲक्टिव्ह एलिमेंट, आणि त्यामुळे तो कॉपर सल्फेटमधील जे तांबे आहे Cu जे आहे त्याला विस्थापित करतो. Fe displaces copper and therefore it forms ferrous sulfate which is green in color. यावेळी फेरस सल्फेटचे जे द्रावण तयार होतं त्याचा रंग हा हिरवा दिसून येतो. अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालील गट पाडले जातात. Metals are divided into the following groups according to their reactivity. दिलेल्या तक्त्यामध्ये सुद्धा ही अभिक्रियाशीलता रिॲक्टिव्हिटी तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये जास्त अभिक्रियाशील धातू हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, मध्यम अभिक्रियाशील धातू मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आणि कमी अभिक्रियाशील धातू लेस रिॲक्टिव्ह मेटल्स तुम्हाला दिसून येतील. यावर परीक्षेत आलेला हा एक कृतीयुक्त प्रश्न ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आत्ताच तुम्ही धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी ही आकृती पाहिलेली आहे. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. नेम 2 मेटल्स विच रिॲक्ट विथ वॉटर. अर्थात त्याचं उत्तर आहे सोडियम आणि पोटॅशियम. मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावे लिहा. नेम 2 मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. ॲल्युमिनियम, लोखंड, जस्त, शिसे. तिसरा प्रश्न सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता. नेम द मोस्ट हायली रिॲक्टिव्ह मेटल अँड द मोस्ट लेस रिॲक्टिव्ह मेटल. सर्वाधिक अभिक्रियाशील धातू हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत सोडियम, पोटॅशियम. तर सर्वात कमी अभिक्रियाशील धातू द मोस्ट लेस रिॲक्टिव्ह मेटल आहेत सोने, चांदी, तांबे, आणि त्यामुळेच या सोने, चांदी यांचा उपयोग दागिने निर्मितीमध्ये केला जातो. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स. याआधी आपण पाहू की राजवायू म्हणजे काय.
व्हॉट इज मीन बाय नोबल गॅसेस ऑर इनर्ट गॅसेस म्हणजेच निष्क्रिय वायू. या दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही हेलियम या मूलद्रव्याची रचना पाहू शकता. त्याची हेलियमची इथे द्विक स्थिती पूर्ण झालेली, द्विक म्हणजेच डुप्लेट स्टेज जी आहे ती इथे कंप्लीट होते, कारण त्याच्या बाह्यतम कक्षेत केस शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आढळून येतात. या उलट ऑर्गॉन किंवा निऑनसारखी मूलद्रव्ये जी आहेत ती स्वतःची अष्टक स्थिती म्हणजेच ऑक्टेट स्टेज जी आहे ती पूर्ण करताना दिसून येतात. त्यामुळे ऑर्गॉनची आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण रचना, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑर्गॉन इज 288. त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन दिसतात. त्याची ऑक्टेट स्टेज जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि त्यामुळे ही मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. दे डू नॉट टेक पार्ट इन दी केमिकल रिॲक्शन्स. धातू आणि अधातूंचं इलेक्ट्रॉन स्वरूपण इथे तुम्ही पाहू शकता. याआधीसुद्धा आपण सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहिलेलं आहे. त्याच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो. हा 1 इलेक्ट्रॉन सोडियम देतो, त्याचा धनप्रभारित आयन तयार होतो. त्यावेळी क्लोरीन हा जो अधातू आहे नॉन मेटल, तो त्याच्या संपर्कात येतो आणि सोडियमने दिलेला 1 इलेक्ट्रॉन हा अधातू नॉन मेटल क्लोरीन जो आहे तो स्वीकारतो. अशा रीतीने इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी धातू इलेक्ट्रॉन गमावतो, तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतो आणि नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतो. इफ वी लुक इनटू द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सम मेटल्स अँड नॉन मेटल्स, it will be seen that metals lose their electrons while non-metals gain electrons. अधातूचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. दिलेल्या आकृतीमध्ये क्लोरीन हा अधातू आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही पाहू शकता. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कक्षेमध्ये त्याच्या 7 इलेक्ट्रॉन आढळून येतात. आता हा जो क्लोरीन आहे, या क्लोरीनला स्वतःची ऑक्टेट म्हणजेच अष्टक स्थिती पूर्ण करायची असेल तर एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. ज्यावेळी हा 1 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या मूलद्रव्याकडून घेतो त्यावेळेला तो अणू राहत नाही, तर तो आयन बनतो. इट बिकम्स क्लोराईड आयन आणि त्याची स्थिती जी आहे ती 288 अशा स्वरूपात असते. त्याचा क्लोराईड आयन जो आहे हा इलेक्ट्रॉन घेण्यामुळे तयार झालेला असतो, त्यामुळे त्याला विद्युत ऋणमूलद्रव्य असंही म्हटलं जातं. नॉन मेटल्स आर ऑल्सो कॉल्ड इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स ॲज दे फॉर्म अ निगेटिव्हली चार्ज आयन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन. धातूप्रमाणेच अधातूंच्या सुद्धा इथे अभिक्रिया आपण अभ्यासणार आहोत. यापैकी अधातूची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया जी आहे ती इथे दिसून येते. ज्यावेळी अधातू ऑक्सिजनबरोबर संयोग पावतात त्यावेळी त्यांचा आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतो. दिलेल्या उदाहरणामध्ये सल्फरची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड हा ॲसिडिक म्हणजेच आम्लधर्मी ऑक्साईड तयार झालेलं दिसतंय. त्याचप्रमाणे कार्बनसुद्धा ॲसिटिक ऑक्साईड म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हे आम्लधर्मी ऑक्साईड तयार करतो. मात्र जर कार्बनचं अपूर्ण ज्वलन पार्शली बर्निंग जर झालं तर मात्र कार्बन डायऑक्साईड तयार होत नाही, तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि हा एक उदासीन ऑक्साईडचा भाग म्हणून गणला जातो. अधातूंची पाण्याबरोबर किंवा विरल आम्लाबरोबर कोणती अभिक्रिया होत नाही याला अपवाद आहे हॅलोजन गटात येणारी मूलद्रव्य, उदाहरणार्थ क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इत्यादी. इथे तुम्हाला क्लोरीनची HBr बरोबर झालेली अभिक्रिया दिसून येईल, ज्यामध्ये आपल्याला हायपोक्लोरस ॲसिड जे आहे ते तयार झालेलं
पहिल्यांदा दिसतंय, ज्यात क्लोरीन हा पाण्याबरोबर अभिक्रिया करतोय त्यावेळेला हायपोक्लोरस ॲसिड इथे तयार होतंय. तर ज्यावेळेला क्लोरीन हा HBr हायड्रोजन ब्रोमाइडबरोबर अभिक्रिया करतो किंवा त्याला हायड्रोब्रोमिक आम्ल असं सुद्धा आपण म्हणतोय, त्यावेळी त्याच्यापासून हायड्रोक्लोरिक आम्ल तयार झालेलं दिसून येतं. अधातू हे हायड्रोजन बरोबर तेव्हाच अभिक्रिया करतात ज्यावेळी योग्य तापमान, दाब आणि उत्प्रेरक अशी विशिष्ट परिस्थिती त्यांना प्राप्त होते. इथे उदाहरणात तुम्ही नायट्रोजन जो आहे त्याची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया पाहू शकता आणि यावेळी आपल्याला अमोनिया म्हणजेच NH3 हा वायू जो आहे तो तयार झालेला दिसतो. आयोनिक संयुगे, आयोनिक कंपाऊंड्स. आत्ताच आपण सोडियम आणि क्लोरीन हे कशा पद्धतीने म्हणजे सोडियम इलेक्ट्रॉन गमावतो, सोडियम लुजेस इलेक्ट्रॉन वाईल क्लोरीन गेन इलेक्ट्रॉन. सोडियमने दिलेला एक इलेक्ट्रॉन हा क्लोरीन घेतो आणि स्वतःची अष्टक स्थिती ऑक्टेट पूर्ण करतात ते, आणि अशा पद्धतीने सोडियमचा धन आयन तर क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो आणि ते जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुग असं म्हटलं जातं. या दोन्ही आयनांमध्ये विद्युत स्थितिक आकर्षण असतं. इट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हे आकर्षण बल म्हणजे धनायन व ऋण आयन यांच्यातील आयोनिक बंध होय. दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड ॲनायन इज कॉल्ड ॲज दी आयोनिक बॉन्ड. या आयोनिक संयुगांचे काही गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक संयुगे ही स्थायू रूपात असून ती कठीण असतात. आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड्स अँड हार्ड ड्यू टू स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स. ही संयुगे ठिसूळ असून दाब दिला असता त्यांचे तुकडे करता येतात. दे आर जनरली ब्रिटल. वेन प्रेशर इज अप्लाइड दे ब्रेक इंटू पीसेस. संयुगातील आंतररेणवीय आकर्षण बल अधिक असल्यामुळे बंध तोडण्यास बरीच ऊर्जा लागते, म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ड्यू टू इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन आयोनिक कंपाऊंड्स. आयोनिक संयुगे ही पाण्यात द्रावणीय असतात, म्हणजेच ती पाण्यात विरघळतात, परंतु केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावकात मात्र ती विरघळत नाहीत, म्हणजेच ती अद्रावणीय असतात. दे आर सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन सोल्वंट सच ॲज केरोसिन अँड पेट्रोल. स्थायू रूपातील आयनिक संयुगे उदाहरणार्थ आपल्या दैनंदिन वापरात असणारं सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ जे स्थायू रूपात असतं ते विद्युतदृष्ट्या उदासीन असतं, म्हणजेच त्याच्यामधून विद्युत वहन होऊ शकत नाही. आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण हेच मीठ जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर विचरणाची क्रिया म्हणजेच डिसोसिएशन रिॲक्शन जी आहे ते घडून येते. त्यामुळे Na+ आणि Cl- हे आयन जे आहेत ते पाण्यामध्ये वेगळे होतात. अशावेळी ॲनोड आणि कॅथोड हे इलेक्ट्रोड आपण दिले तर जो सोडियम आयन जो धनप्रभारित आहे, पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे, तो कॅथोडकडे जातो, तर क्लोरीन जो निगेटिव्हली चार्ज म्हणजेच ऋणप्रभारित आहे तो धनप्रभारित इलेक्ट्रोड म्हणजेच ॲनोडकडे जाताना दिसून येतो. आणि या क्रियेलाच आपण विद्युत अपघटन असं म्हणतो. इलेक्ट्रोलायटिक प्रोसेस असं त्याला म्हटलं जातं. आणि या क्रियेमुळेच वितळलेल्या किंवा जलीय द्रावणाच्या स्थितीतील आयनिक संयुग जी आहेत ती विद्युत वहन घडवून आणतात. अशा पद्धतीने या भागामध्ये आपण आयनिक संयुग त्याचप्रमाणे धातू अधातू यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. या पुढील भागात आपण मेटॅलर्जी म्हणजेच धातू विज्ञान याचा अभ्यास करणार आहोत.